तर नक्कीच पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज यावेळेस अनिकेत वाजेकर पंचांच्या उजव्या बाजूकडे ऑन स्ट्राईक फलंदाज यावेळेस फुलटॉसमध्ये चेंडू इथे मात्र चकमा आणि फलंदाज इथे मात्र चकलाय इथे मात्र पंचांचा इशारा येतो यस इट इज वाईडच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव मिळते आणि एका धावेने श्री गणेश झालाय आणि एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय बिनगडबात एक धाव संख्या धाव फलकावरती तत्पूर्वी आमचे सन्माननीय महादेव वाजेकर यांची इथे आगमन द्यायला लागे तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्माननीय परेशभाई ठोंबरे हे इथे उपस्थित आहेत त्यांचे स्वागत कोर्ट मॅडी तर नक्कीच पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट पिच मध्ये चेंडू थोडासा उचली घेतले चेंडूने इथे मात्र चकमा भेटलाय फलंदाजाला इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची ते सांगता होते निर्धाव चेंडूच्या सांगते धाव पलकावते धाव आपण पाहतोय बिनगडबाद एक धाव संख्या आपण पाहतोय फलंदाजी करत असलेला संघ मोरबे संघाचे ऑन स्ट्राईक फलंदाज तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकतो संघाची धाव संख्या आपण पाहतो धाव फलक होती एक चेंडूचा खेळ संपला इथे एक धाव फलक होती नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक अक्षय वाकडेकर यांना देखील आपण पाहतोय नक्कीच तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल म्हणजे सामन्याकडे देखील तटस्थ पंच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय यावेळीचा पुढचा चेंडू अनिकेत वाजेकर यावेळेस हा चेंडू माझा प्रयत्न लेग स्टंप सोडून चेंडू गेला इथे मात्र पंच दर्शवतात यस इट इज वाईड नक्कीच स्वेर मारा पाहतोय आपण स्वेरच्या रूपात एक धाव मिळते ती म्हणजेच मोरबे संघाला आणि मोरबे संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सरकल्या बिनगडीबाद 2 धावसंख्या तुमचे साथी सम गुणलेखक मित्र पराग वाजेकर देखील असतील तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत पुढचा चेंडू अनिकेत वाजेकर यावेळेस ऑन साइड आणि ऑफ साइडच्या मधोमध चेंडू भिडकावलाय चेंडू थांबणार नाही सीमा रेखेपलीकडे दणदणीत षटकार यस मर्द मराठा तेज माती चमकते जाच्या तो मर्द मराठा भीमरूपी महकाय तणू तो शोभे मर्द मराठा माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा मर्द मराठा येस थँक्यू डीजे नक्कीच आपण पाहू शकतोय 6 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 8 धावा धाव फलकावरती यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज ऑन स्ट्राईक कैलास षटकाराच्या सायने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचे चेंडू लोअर फुलटॉस चेंडूचा फायदा देखील घेतला जातोय इथे देखील पंचांचा इशारा येतो चेंडू थांबला नाही सीमा रेखेपलीकडे दणदणीत षटकार डीजे येस थँक्यू डीजे नक्कीच सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय नक्कीच आज तिसरी रजनी असेल मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना तिसऱ्या रजनीमधला आपण पाहतोय तुरमाले विपक्ष मोरबे संघ यावेळेस इथे मात्र कैलास फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना अनिकेत वाजेकर यावेळेचा हा चेंडू इथे मात्र चेंडू थांबणार नाही बॅक टू बॅक तिसरा षटकार फलंदाज कैलासाच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली यस डीजे यस थँक्यू डीजे तर नक्कीच रायगड डायमंड टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण पाहू शकतो मंगेश दादा वाकडेकर हे देखील इथे समेत आपले जोडले गेलेत तुमचं देखील दादा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत जाऊया सामन्याकडे 19 धावा धावपळ यावेळेस लोअर फुलटॉस पद्धत चेंडू इथे देखील कंप्लीट केली जाते इथे देखील शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता इथे देखील आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची सांगता होत्या निर्धाव चेंडूच्या सांगत्यानंतर इथे देखील आपण पाहू शकतो गोलंदाज अनिकेत वाजेकर यांनी देखील कमबॅक केलाय या गोलंदाजाने आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये मोरबे टीमचा नक्कीच चेंडूंची एक चेंडू अजून
नक्कीच 5 चेंडूचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण बघतो 19 धावा धावफलकावरती पाहू शकतो. 19 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाज अनिकेत वाजेकर, ऑन स्ट्राईक फलंदाज कैलास आपण पाहू शकतो. यावेळेस चांगला चेंडू इथे दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, फेकणार. इथे देखील धावचीतची संधी निर्माण झाली होती. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेच्या मदतीने 20 रन्स धावसंख्या 20 झालेली आहे. तर किती 20 धावा धावफलकात आपण पाहू शकतो. पहिल्या षटकात खेळ संपलाय. अनिकेत वाजेकर नक्कीच गोलंदाजीसाठी होता. तर नक्कीच कैलासाने बॅक टू बॅक 3 षटकार लगवले गेलेत. खरोखर सर्व क्रीडा रसिकांना मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या दिवसाचा हा तिसरी रजनीचा हा सामना आपण बघतोय. आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना या ठिकाणी बघतोय, तो म्हणजेच मोरबे वर्सेस तुरमाळे यांच्या दरम्यान हा सामना. धावसंख्या 20. ओव्हर टू मॅडी. तर नक्कीच 20 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो. नक्कीच वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. मोरबे संघाचा आपण पाहतोय विलास जाधव याच्या तर आपण सामन्याकडे जातो. आपण परत एकदा सर्वांचं मी इथे स्वागत करतो. या ठिकाणी खूप सुंदर गोलंदाज विलास आपण पाहू शकतो. येस दिलीप सर, नक्कीच एक षटकाचा इथे खेळ संपलाय. 20 धावा धावफलकात आपण पाहू शकतो. यावेळेचा पहिला चेंडू या गोलंदाजा इथे देखील फाईन लेगच्या दिशेने चढवलाय चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. येस इट इज 6 रन्स आणि 7 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 26 धावा. एस डी जे. येस थँक्यू डी जे. नक्कीच 7 धावेच्या मध्ये 26 धावा धावफलकात आपण पाहतोय. तर आपण या ठिकाणी सन्माननीय आपले शेखर पाटील यांचे इथे आगमन झाले. आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. मॅन फ्रॉम खुडावे यांचे इथे आगमन झालं आहे. स्वागत करतो. या ठिकाणी रायगड क्रिकेट असोसिएशनचे आमचे सदस्य श्री या ठिकाणी शेखर पाटील यांचे इथे आगमन झालं आहे. स्वागतम. धन्यवाद शेखरजी. तर नक्कीच शेखर पाटील यांचं देखील आगमन झालं. यस यायचं व्यासपीठावरती तुमचं इकडे स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळेचा इथे देखील चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये पिच केला होता चेंडू. इथे मात्र कमबॅक केलंय या गोलंदाजाने. नक्कीच या नेता चेंडू देखील फेकला गेलाय. नेता चेंडूच्या सांगते धाव संख्या तिथे स्थिर 26 धावा धावफलकात आपण पाहतोय. आमचे साथी गुणलेखक मित्र पराग वाजेकर देखील असतील. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओले सामन्याकडे यावेळेस पुढचा चेंडू माझा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. इथे देखील क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 फलंदाजाच्या माध्यमातून एक धावेवरती थांबावं लागेल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा बिनगडीबाद. मोरबे संघाची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच तुरमाली संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस माझा प्रयत्न. इथे देखील थोडीशी उचली घेतली चेंडूने. इथे मात्र फलंदाज चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू तिथे सांगता होत्या. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक तिथे स्थिर 27 धावा धावफलकात आपण पाहतोय. यावेळेस ऑन स्ट्राईक फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू ऑफ साइड मध्ये कट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. दुसऱ्या धावेचा माणूस देखील केलं होतं. इथे मात्र थांबावं लागतंय. एकच धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय बिनगडीबाद. 28 धावा धावफलकावरती. नक्कीच आमचे पवन मुकादम देखील इथे असतील. एक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस इथे देखील चांगला समाचार. चेंडू थांबणार नाही. सीमा रेखे बाहेर दणदणीत षटकार. एस डी जे. हॅलो. या ठिकाणी तरगर संघाचा कर्णधार CK11 तरगर आणि
अक्षय 11 कुडावे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीचे कौल करण्याकरता इथे यायचं आहे. स्पीडअप करायचं आपण लगेच विनंती करतोय. सामना स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटात आपला अवधी आहे. कृपया परत एकदा या आजच्या तिसऱ्या दिवसामधला तिसऱ्या दिवसातला हा खेळ आपण इथे बघतोय. सर्व क्रीडा रसिकांना आम्ही या ठिकाणी ते स्वागत करतोय या आद्य क्रांतिकारक वासुदेवपंत फडके या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. खूप असे दिग्गज मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आजच्या दिवसामध्ये, पण निश्चितच बऱ्याच जणांची इथे मान्यवरांची मांदियाळी जमणार आहे. ओल्ड मॅडी येस नक्कीच. तसेच आमचे मित्र सुबोध वाकडेकर देखील आलेत. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 2 षटकांचा देखील संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या आपण पाहतोय 17.00च्या सरासरीने 34 धावा. 2 षटक संपले. तिथे देखील वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. तुरमाले संघाचा गोलंदाज आपण पाहतोय किरण मस्कर यावेळेस गोलंदाजसाठी यावेळेचा हा चेंडू पहिला चेंडू थोडासा बाहेर निघालाय. चेंडू इथे मात्र फलंदाज चेंडू समजला नाही आणि इथे मात्र नेताव चेंडूची सांगता होत्या. नेताव चेंडूच्या सांगतेनंतर आपण देखील धावफलकावरती लक्ष टाकूया. नक्कीच सगळे धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती पण या ठिकाणी तत्पूर्वी आमचे साई कृपा भोजनालय यांच्याकडे आपण कूच करायची आहे. बाजूलाच डाव्या बाजूला त्यांचा भोजनालय आहे. सुसज्ज अशा टेबल तिथे मांडलेले आहेत. जवळजवळ 10-12 टेबल तिथे मांडलेले आहेत. तिथे त्यांनी आपल्याला कुणाला जेवायचं असेल जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे पैसे देऊन. मॅडी नक्कीच यावेळेचा हा चेंडू इथे देखील चकलाय फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा नेताव चेंडूचे सांगतो होत्या. नेताव चेंडूच्या सांगतेनंतर वारंवार नेताव चेंडू खेळतोय फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोरबी संघाचा कैलास पाटील ज्याने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले होते आज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय यावेळेचा हा चेंडू थांबणार नाही. सीमा रेखे पलीकडे दणदणीत षटकार. डीजे झटका जोराचा फटका साऱ्यांची बदली गुल. दिलाय झटका जोराचा फटका साऱ्यांची बदली गुल. माझा शिव माझा तराचा माझा शिव माझा तराचा माझा शिव माझा. यस थँक्यू डीजे. नक्कीच डीजे यांचं देखील कौतुक केलं जाईल. एक चांगलं सुमुदत संगीत यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. प्रेक्षकांनी देखील कुटुंब प्रेक्षक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षका करा केंद्रबिंदू असतो सामन्यांचा. नक्कीच आपण ओले सामन्याकडे 40 रन्स 40 धावा. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू थांबणार नाही. सीमा रेखे पलीकडे दणदणीत षटकार. डीजे तर थँक्यू डीजे. नक्कीच 46 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा गोलंदाज. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि दुसरे हॅट्रिक या रजनी मधली आपण पाहू शकतो. बॅक टू बॅक तिसरा षटकार. पंतन षटकार. डीजे छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत वंदिला. छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत वंदिला. त्या भवानी तलवारीनं त्या भवानी तलवारीनं माझा महाराष्ट्र घडविला. त्या भवानी तलवारीनं सारा स्वराज निर्मिला. आपण कृपया आपण साई कृपा भोजनालयाकडे कूच करायची. आपण या ठिकाणी चिकन दम बिर्याणी, दाल मुंडी, तसेच चिकन फ्राय प्लेट, चिकन मसाला, लिव्हर पेटा, ऑमलेट पाव, भुर्जी पाव असा पूर्णपणे या ठिकाणी तिथे भोजनाचा कार्यक्रम आहे. ओव्हर टू मॅडी. तर नक्कीच यावेळेस बॅक टू बॅक चौथा षटकार या फलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहतोय फलंदाज कैलास ज्याने मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार आणि या षटकामध्ये 4 षटकार. CK 11 तरगर यांचं करण्यात आलेलं आहे. तर विनंती खुडावेचं करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी निश्चितच अक्षय 11 खुडावे संघाचं करण्यात आलेलं आहे. CK 11 तरगर याच्या करण्याला मी आमंत्रित करतो. आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. तर नक्कीच 14 चेंडू 44 धाब्यांची बरदात खेळली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कैलास याच्या माध्यमातून. नक्कीच 50 साठी 6 धावे.
तर नक्कीच बॅक टू बॅक 4 षटकार आपण पाहू शकतो अशोक मैदानाच्या मुकादम आतमध्ये. म्हणजेच या ठिकाणी ते जे सोयरे आहेत त्यांच्याकडून 200 रुपये 4 षटकार ज्यांनी मारले कैलास याला 200 रुपये आलेले आहेत. भावनिक संबंध आहेत अशोक मुकादम यांचे. धन्यवाद. ओव्हर टू मॅडी. तर नक्कीच सर आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये इथे देखील काय खेळ खेळला जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच आमचे पारक वाजकर देखील असतील गुणलेखक. नक्कीच 52 धावा 52 त्यामधल्या 44 धावा कैलासाच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट पिच मध्ये चेंडू फाईन लेगच्या दिशेने इथे देखील क्षेत्ररक्षक तैनात धावतोय चेंडूच्या मागे. इथे देखील एक धाव कंप्लीट दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चेंडू थांबणार नाही पंचांचा इशारा येतोय. सीमा रेगे पलीकडे दणदणीत चौकार डीजे. CK 11 तरगर आपण कुठे असाल कृपया लगेच यायचं आहे. अक्षय 11 कुडाव्या संघाचा कर्णधार आलेला आहे तर तुम्हाला कृपया आमंत्रित करतो लगेच यायचे. आपण तो येऊन थांबलेला आहे. नक्कीच 56 धावा धावपल करते. यावेळेस फुलटॉस मध्ये चेंडू इथे देखील चांगला फटका. इथे मात्र 1 बाउंड सीमा रेखे पलीकडे दणदणीत चौकार. तर निश्चितच कुडाव्या संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. CK तरगर संघाचा संगणक कुठे असेल तर आपण याच्या समालोचन कक्षामध्ये जर सेकंड इनिंगची पहिली ओव्हर संपली ना आपला जर संगणक या ठिकाणी नसेल तर निश्चितच आपल्या पॅनल्टीला सामोरं लागेल. तत्पूर्वी आपण बघू शकतो सन्माननीय आमचे हॅलो सन्मानित दत्तात्रय मुकादम आणि सन्माननीय आमचे गौतमजी शेठ यांचे इथे आगमन झालं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. यस नक्कीच या एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 61 धावा आपण पाहतो धाव फलकावरती. नक्कीच 61 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तर नक्कीच 67 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र थोडासा खाली राहिला चेंडू. एसटी रक्षकाला देखील चेंडू समजला नाही. इथे देखील व्हाईट प्लस बोनस मिळतोय 4 धाव्यांचा. टोटल आपण धावा पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये 5 धावा आणि 5 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. उंचांक गाठलाय 72 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर पाहिलं आपण दिलीप भोपी सर ज्या पद्धतीनं घर फिरले ना की घराचे वाशे ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने हा सामना चालू आहे. मॅडे यस नक्कीच शेखर नक्कीच घर फिरले घराचे वासे आणि इथे देखील त्याच उत्तर देतोय हा फलंदाज आणि चेंडू जातो सीमा रेखे पलीकडे दणदणीत षटकार आणि 6 धावेच्या मदतीने संघ जाऊन मात्र पोहोचलाय तो म्हणजे 78 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तर नक्कीच 49 धावेंवरती फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज कैलास हा फलंदाज 49 धावा या फलंदाजाने केल्यात. एक धाव दूर असेल अर्ध्या शतकाच्या. नक्कीच आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये अर्धा शतक लागवण्यासाठी यावेळेस डिफेन्स केल्याचा प्रयत्न इथे देखील 50 कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र निताव चेंडूची सांगता होत्या. नक्कीच चांगली गोलंदाजी यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय या तुरमाले संघाचा कैलास जाधव. तर नक्कीच ऑन स्ट्राईक फलंदाज देखील असेल कैलास टू कैलास. यावेळेस सामना शेवटचा चेंडू यावेळेस इथे देखील सन्मानजनक चेंडू खेळलाय. इथे मात्र 50 कंप्लीट केली जाते कैलासाच्या माध्यमातून आणि एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकाचा ते खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 80 धाव्यांची गरज असेल तुरमाले संघाला. प्रति षटकामध्ये 20 धाव्यांची सरासरी गाठावी लागेल. त्याच मी बोलतोय आमचे साथी समालोचक मनोज भोपी.
तर निश्चितच मॅडे आपण बघितलं एका बाजूला मोरबे आणि दुसऱ्या बाजूला तुरमाळे संघ एकही विकेट नसताना तब्बल पार्टनरशिप आपण बघू शकतो. पराग तब्बल 79 आपण बघू शकतो. व्हॉट उच्चांक आपण बघू शकतो या शृंखलेचा. तब्बल 97 धावा